महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। सातारा पालिका प्रशासनाने कचरामुक्त शहरासाठी प्राधान्य द्यावे, सौ वेदांतिका राजे भोसले। सातारा शहरातील कुंभारवाडा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील फोडजाई माता मंदिर परिसर, जिल्हा न्यायालयाच्या समोरील भाग यासह शहरातील अनेक भागात कचऱ्याचे ढीग पडलेले असतात। शहरातील कचरा उचलण्यापेक्षा पालिकेच्या घंटागाड्या, खासगी हॉटेल्सचा कचरा उचलण्यासाठी प्राधान्य देतात, अशा अनेक तक्रारी नागरिकांच्या आहेत। सातारा शहर स्वच्छ सुंदर ठेवायचे असेल तर पालिका प्रशासनाने शहर कचरामुक्त ठेवण्यासाठी कटाक्षाने प्राधान्य द्यावे, अशा सूचना कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छत्रपती सौ वेदांतिका राजे भोसले यांनी दिल्या। शहरातील हरिजन गिरिजन परिसरातील सांडपाण्यामुळे केसरकर पेठ, कुंभारवाडा परिसरातील नागरिकांना वर्षानुवर्षे नाहक त्रास होत आहे। तसेच या ठिकाणी सातत्याने पडणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही, अशा तक्रारी कुंभारवाडा येथील नागरिकांनी सौ वेदांतिका राजे यांच्याकडे केल्या। नागरिकांच्या मागणीनुसार सौ वेदांतिका राजे यांनी आज या परिसरात स्वतः जाऊन समस्यांची पाहणी केली आणि पालिका प्रशासनाची कानउघडणी केली। यावेळी माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, अमोल मोहिते, कविता देगावकर, स्वप्नील माने, राजेंद्र कुंभार, कदम काकू, अरविंद राजे, मंदाकिनी कुंभार, रेखा कुंभार, शिवाजी कुंभार, गणेश कुंभार, कानेटकर, चारुदत्त देगावकर, मयूर कुंभार, पवन कुंभार, वैभव कुंभार, अनिकेत कुंभार यांच्यासह नागरिक उपस्थित होते। स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी सुहास पवार, सातारा।